नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये देसाईंच्या घरचे सगळे जण आता जेवायला बसलेले असतानाच आता शिवा ही कीर्ती आणि सुहासला तिथे जेवायला घेऊन येते. आणि आता दोघेही जेवायला बसतात. तर आता शिवा त्यांना वाढते आणि त्यानंतर आता आशू शिवाला त्याच्या शेजारी बोलावतो आणि म्हणतो, शिवा ही जागा तुझी आहे आणि तुझ्या जागेवरती पुन्हा तू येऊन बस. संपदा भाऊ म्हणतात की शिवा, अगं विचार कसला करतेस, बस ना, तुझी जागा आहे ती, बस वहिनी, असे संपदा बोलताच आता शिवा तिच्या जागेवर येऊन बसते. तर इकडे लक्ष्मण आणि उर्मिला आता शेजारच्या खुर्चीवर बसतात. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की आशू, अरे आज तुझ्या आवडीचं जेवण बनवलंय. उर्मिला म्हणते की आशू, खरंच बरं का ताई, आज हट्टच करत होती आणि तिने स्वतःच्या हाताने तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ बनवले. सीताई म्हणते की खूप दिवसानंतर या घरात त्याच्या आवडीचे पदार्थ त्याला खायला मिळणार, तेव्हा त्याच्या आवडीचे पदार्थ नको का करायला. आशू म्हणतो की हे बघ आई, मला तू जेव्हा लवकर बरी होईस ना त्यानंतर तुझ्या हातचे मोदक खावे लागेल. सीताई म्हणते की मग तर मला लवकर बरं व्हावे लागेल. तेवढ्यात आता आशू म्हणतो की हो, त्यासाठी तू लवकर बरी झाली पाहिजे बरं का. तर सगळेजण खुश होतात. आणि त्यानंतर आता प्रेमाने आता सीताई तिचा पहिला घास हा आशूला भरवते. आणि ते बघून कीर्ती आणि सुहासचा खूप जळफळाट होत असतो. आणि इकडे आता चंदन हा घरामध्ये कॉटवर झोपलेला असतो. दिव्या तिथे येते आणि म्हणते, चंदन, अरे मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं रे. दिव्याकडे बघत आता चंदन उठून बसतो आणि म्हणतो, ये ना, बस दिव्या, बस. तेवढ्यात आता दिव्या म्हणते की चंदन, हे बघ, आशू आणि शिवा आता घरी गेले. आणि तेवढ्यात आता चंदन म्हणतो, ही तर खूप चांगली गोष्ट आहे दिव्या, बरोबर ना, तुला नाही आनंद झाला का. दिव्या म्हणते, हो हो झालाय ना मला चंदन आनंद. आणि तेवढ्यात आता बारीक आवाजात दिव्या म्हणते की हे बघ, आशू आणि शिवा आता गॅरेजवर राहत नाहीये, तेव्हा आता तिथे कोणीच राहत नसल्यामुळे तू जातोस का चंदन तिथे राहायला. इथे हे घर खूप छोटं पडतं ना. ते ऐकताच आता चंदन हसू लागतो. चंदन आता विचार करतो आणि म्हणतो की हे बघ दिव्या, आशू आणि जरी शिवा तिथे राहत नसले ना तरीसुद्धा मी आता गॅरेजवर राहायला जाणार नाही. आणि मला माहिती हा निर्णय ऐकून तुला वाईट वाटत असेल. चंदन म्हणतो, कारण माझ्या एकुलत्या एक लाडक्या बायकोला सोडून मी नाही जाऊ शकत गॅरेजवर राहायला दिव्या. तरीसुद्धा मी गॅरेजवर राहायला जाऊ शकतो बरं का, पण त्यासाठी माझी एक अट आहे. दिव्या म्हणती, कोणती. दिव्या म्हणते, तुझी जी काही अट असेल ना ती सगळी मी मान्य करते, वाटलंच तर तुला तिथे सगळी सोय करून देते. तेवढ्यात आता चंदन म्हणतो की मग दिव्या, तू सुद्धा माझ्यासोबत चल ना तिकडे. चंदन म्हणतो, तू माझ्यासोबत राहणं ना माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे दिव्या, तेव्हा आता काय निर्णय घ्यायचा हे तूच ठरव. आणि आता लगेच दिव्या ही शेजारी अंथरूण टाकून झोपते. चंदन म्हणतो की उद्या आपल्याला खूप काम आहे बरं का. झोप आणि गुड नाईट करत चंदन झोपी जातो. इकडे आता दुसऱ्या दिवशी शिवा ही बेडरूममध्ये येत तिचं आवरते. आणि शिवाने आता भरजरी नवी साडी घातलेली असते आणि त्या साडीमध्ये शिवा खूप सुंदर दिसत असते. आणि पाठीमागून आता आशू येतो. शिवाकडे बघताच आता आशूसुद्धा खुश होतो. आशू म्हणतो, एक सांगू का शिवा, या साडीत तू खूप सुंदर दिसतेस. शिवा आता लाजून चूर होते आणि म्हणते की आज महाशिवरात्र आहे ना, तेव्हा मी मंदिरात जाण्याचा विचार केला होता. आशू म्हणतो, आठवतंय का शिवा, मागच्या महाशिवरात्रीला आपण कुठे होतो ते. शिवा म्हणते की असं कसं विसरेन मी, मागच्या महाशिवरात्रीला आपण वस्तीतील मंदिरात होतो आणि तिचे अभिषेकसुद्धा केला होता. आशू विचार करत आता शिवा म्हणते, बघ ना, देव कसं सगळं चांगलं घडवून आणतो, पण प्रेम असेल तरच बरं का. तेव्हा आता शिवा म्हणते की प्रेम असेल किंवा नाही ते मला नाही माहिती. आणि आता शिवा म्हणते की मला तू माहीत नाही की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे किंवा आहे की नाही. आशू म्हणतो, असं आहे का, मग आता तुला कळेल माझं तुझ्यावरती प्रेम आहे की नाही. असे म्हणत प्रेमाने आता आशू आता तो गजरा हातात घेतो. आणि तो गजरा आता आशूने शिवाच्या केसात माळलेला असतो. आणि तो गजरा आता शिवाच्या केसात खूप सुंदर दिसत असतो. आणि आरशात बघून शिवा खूप खुश झालेली असते. आशू म्हणतो, हे बघ शिवा, माझ्या सगळं लक्षात आहे, जेवढं तू मला ओळखतेस तेवढं मी सुद्धा आता तुला ओळखतोय. शिवा आता लाजून चूर होते. म्हणते, चल आशू आता तू आवरायला घे. इकडे आता पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळेजण आता नाश्ता करू लागतात. शिवा आता सगळ्यांना वाढू लागते. आणि शिवा आता सगळ्यांना खिचडी वाढू लागते. भाऊ म्हणता, शिवा तू सुद्धा बस आणि घे खायला. तेव्हा आता शिवा म्हणते की नको, मी नाही खाणार. तेवढ्यात आता आशू म्हणतो, भाऊ ती नाही खाणार. तर उर्मिला म्हणते, तुला जर खिचडी आवडत नसेल ना शिवा, तुझ्यासाठी मी दुसरं काहीतरी करू का. हसतच आता आशू म्हणतो, ती खाणार नाही कारण तिचा कडक उपवास आहे आज. आणि तेवढ्यात आता भाऊ खुश होतात आणि सीताला म्हणतात की सीता, बघितलंस का. आणि तेवढ्यात आता
कीर्ती म्हणते की फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मनापासून जर धरला असता तर दुसऱ्याला सांगितलंच नसतं. तेव्हा आता भाऊ आणि सीताई हे कीर्तीकडे बघतात. आशू म्हणतो की आणि अगं तिने कुठे सांगितलं, मी सांगितलं ना. तेव्हा थोडं लॉजिक वापरत जा कीर्ती. लक्ष्मण म्हणतो जाऊ द्या, असू द्या असू द्या. तेवढ्यात आता संपदा म्हणते की पण तुम्हाला एक माहिती आहे का, आशूने शिवाला गजरा घ्यायचा होता म्हणून तो बाहेर गेला आणि त्याने गजरा आणला. तेवढ्यात आता उर्मिला म्हणते अच्छा म्हणून मला आज गजरा मिळाला तर. तेव्हा आता संपदा म्हणते हो हो. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात बरं आवरा आता पटापट, सगळ्यांना जायचं आहे ना मंदिरात, तुम्ही सगळेजण जा, सीताई आणि मी घरीच थांबतो बरं का. आणि सगळेजण आता खुश होऊन नाश्ता करू लागतात. कीर्ती म्हणते की सगळ्यांनी जायची काहीच गरज नाही, कारण आत्ताच कुठे ना आई बरी होऊन आली. तेव्हा आता भाऊ म्हणतात की कीर्ती असं काय करतेस, आज महाशिवरात्र आहे. तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की कीर्ती तुला यायचं नसेल तर तू थांब मग घरी. तर शिवा म्हणते की आपण सगळेच जाऊयात. आणि आता शिवा म्हणते की सीताई आम्ही तुमची काळजी घेऊ, तुम्ही सुद्धा चला. आणि त्यानंतर आता शिवा आणि आशू सीताई आणि भाऊंसकट सगळ्यांना घेऊन आता महादेवाच्या मंदिरात आलेले असतात. आणि आता सगळेजण आता समोर येताच आशू म्हणतो की आई तुला बरं वाटतंय ना आता. तर सीताई म्हणते की आज मी खूप खुश आहे. तर आशू म्हणतो की आज या महादेवाच्या मंदिरात सीताई तू आणि शिवा आता दोघी एकत्र आल्या. तर आता भाऊंनासुद्धा खूप आनंद झालेला असतो. भाऊ म्हणतात ही सुद्धा महादेवाची कृपा. सगळेजण आता महादेवाला हात जोडतात. तर तेवढ्यात गुरुजी तिथे येतात. गुरुजी आता त्यांचं स्वागत करतात. तर भाऊ म्हणतात आमचं कशाला स्वागत करता, आपण हे देवाच्या मंदिरात सगळे सेवेकरी आहोत. आणि आता सगळेजण आतमध्ये येताच आता गुरुजी म्हणतात पण तुम्हाला आता अभिषेक करायला थोडंसं थांबावं लागेल बरं का. भाऊ म्हणतात का हो गुरुजी. गुरुजी म्हणतात की आज आपल्याला महादेवाच्या पिंडीचा जीर्णोद्धार करायचा आहे आणि त्यासाठी जुन्या पिंडीच्या जागेवर आपल्याला नवीन पिंडीची स्थापना करायची. पण ती जुनी पिंड ना कुणाला सुचले ना, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले पण ती जागची हालतच नाही. आणि आता लक्ष्मण म्हणतो मग आता काय करायचं. गुरुजी म्हणतात काही समजत नाही. तेवढ्यात आता एक माणूस तिथे येत गुरुजींना म्हणतो गुरुजी लवकर काहीतरी करावर का, बाहेर खूप माणसे पूजेसाठी खोळंबलीत आणि गर्दी होत आहे. आणि तेवढ्यात आता ते सगळं वातावरण बघत आशू आता शिवाला म्हणतो शिवा तुझ्या डोक्यात काय आहे. तर त्या पिंडीकडे बघत शिवा म्हणते गुरुजी मी प्रयत्न करू का. आणि तेवढ्यात आता बायका सुद्धा तिथे आलेल्या असतात. बायका म्हणतात की अहो बाई माणूस काय करेल. तर भाऊ म्हणतात देवामध्ये पुरुष आणि बायका असा भेदभाव नसतो. जो ज्याच्या निश्चिम मनाने भक्ती करतो ना त्याच्यावरती देव हे प्रसन्न असतात. आणि आता सगळेजण आता शिवाला ती मूर्ती उचलण्यासाठी प्रयत्न करायला आता होकार देतात. आणि आता महादेवाला नमस्कार करून शिवा ही ती मूर्ती उचलण्यासाठी आता तयार झालेली असते. सगळेजण आता शिवाकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता शेजारी पूजेसाठी आलेल्या बायका बडबड करू लागतात. त्या बायका म्हणतात पण या मुलीला असे निर्णय घ्यायची गरजच नव्हती, आपण सुद्धा हा निर्णय घेऊ शकत होतो, पण आपण कुठे थांबायचं हे आपल्याला कळतंय, तसं या मुलीला नाही ना. दुसरी बाई म्हणते की जे काम पुरुषांना जमत नाही ते काम या मुलीला जमणार आहे का थोडं. सीताई ते सगळं ऐकत असते. नाश्त्या उठत्या पात्या करायची यांना सवयच आहे असे त्या बायका बडबडू लागतात. आणि आता कीर्तीसुद्धा बोलू लागते जे पुरुषांना जमलं नाही ते या शिवाला थोडंच जमणार आहे का, कशाला मोक्कार मोठेपणा आणि ताकद दाखवायची. कीर्ती म्हणते की जर हे सक्सेस झालं नाही तर एवढ्या लोकांसमोर आपलीच नाचक्की होणार. कीर्ती म्हणते की आपल्या घरात ना देवाला खूप मानतात आणि देवासाठी हे सगळं काही करतात आणि मी फक्त तुम्हाला सांगते मी उलटसुलट काही बोलत नाही असे आता कीर्ती सगळ्यांना सांगते. आणि आता इकडे शिवा ही शिवा स्टाईलने आता महादेवाच्या पिंडीकडे येऊ लागते. सगळे बायका आणि माणसे आता महादेवाच्या पिंडीसमोर उभे असतात. शिवा आता त्या पिंडीकडे बघत आता त्या पिंडीसमोर येते. पिंडीसमोर येताच आता शिवा महादेवाच्या पिंडीला हात जोडून आता नमस्कार करते. शिवा आता मनभावे महादेवाची प्रार्थना करते. आणि आता शिवा ही तिचे दोन्ही हात त्या पिंडीला लावते आणि ती पिंड उचलू लागते. शिवाने आता सगळी ताकद त्या पिंडीला लावलेली असते आणि सगळी तयार, सगळी शक्ती एकवटून अखेर शिवा ती महादेवाची पिंड उचलून आपल्या खांद्यावर ठेवते. आणि ते बघताच आता सगळेजण खुश होतात. शिवाचा सगळेजण जय जयकार करू लागतात. त्या बायांनी आता तोंडात बोट घातलेले असते. ती बाई म्हणते की अगं हिने तर ही पिंड उचलली. दुसरी बाई म्हणते की पण आता ही पिंड ही गाभाऱ्यापर्यंत हिने घेऊन जायला हवी ना.
आणि आता शिवा त्या बाईचे बोलणे ऐकून एक एक पाऊल हळूवार टाकत त्या पिंडीला खांद्यावर घेऊन आता गाभाऱ्याकडे जाऊ लागते. आणि सगळेजण आता शिवाच्या पाठीमागे हर हर महादेव नावाचा जप करीत आता जात असतात. तर शिवा आता ते पिंड खांद्यावर घेऊन एक एक पाऊल हळूवार टाकत आता गाभाऱ्याकडे जात असते. सगळ्यांना आता शिवाचे कौतुक वाटत असते. आणि आता एक एक पायरी वर चढून आता शिवा ती पिंड गाभाऱ्याकडे नेत असते. तर इकडे सीताई आणि कीर्तीच्या काळजाचा ठोका चुकत असतो. तर भाऊ आशू सगळेजण खुश होऊन शिवाच्या पाठीमागे जात असतात. आणि एक एक पायरी वर चढत हळुवारपणे आपल्या खांद्यावर महादेवाच्या पिंडीला घेऊन येत आता शिवा ही गाभाऱ्यापर्यंत पोहोचलेली असते. आणि सगळेजण आता शिवाच्या त्या ताकदीची आता स्तुती करू लागतात. आणि हिम्मत दाखवून शिवाने महादेवाची पिंड उचलून गाभाऱ्यापर्यंत आणलेली असती. आणि आता सगळेजण हर हर महादेव नावाचा जप सुरू करतात. आणि शिवा आता गाभाऱ्यासमोर येऊन खूप खुश झालेली असते. आणि आता गाभाऱ्यापर्यंत येताच आता शिवा ती पिंड गाभाऱ्यात ठेवून जुन्या मूर्तीची आता प्राण प्रतिष्ठा करून आता नव्या मूर्तीची कशी स्थापना करतात. आणि शिवा आणि आशू प्रेमाने त्या मूर्तीची आता स्थापना करून कसा अभिषेक करतात. महादेव शिवावरती प्रसन्न होऊन शिवा आणि आशू आता अभिषेक करून महादेवाच्या साक्षीने कसे नवीन संसाराला सुरुवात करतात. आणि सीताई आता शिवावरती खुश होऊन सीताईला शिवा हीच खरी सून असल्याचा कसा अभिमान वाटतो. आणि कीर्ती आणि सुहासचा कसा जळफळाट होतो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक